राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं बेवड्या या चॅनलवर. मी भीमराव मानटाके. आज एका बेवड्याची म्हणजेच दारू पिणाऱ्याची मुलाखत घेणार आहे. ह्या दारुड्याची एक विशेष गोष्ट म्हणजे तो एका दमात 100 कोटरी दारू पितो. हे ऐकून तुम्ही पण आश्चर्यचकित झालात ना? अहो, म्हणूनच तर या बेवड्याला आज आपण इथं बोलावलं आहे. तर वेळ न घालवता थेट भेटूया आपण या बेवड्यालाच. या बेवडे साहेब, आतमध्ये या. ए दारू पियेंगे हम तो दारू पियेंगे, बाटली भर के दारू पियेंगे, और दारू नहीं मिली तो मुठ पियेंगे. कशाला बोलावलं इथं मला? अहो, आज मी तुमची मुलाखत घेणार आहे. विसरलात की काय? मुलाखत आणि माझी कशाला बरं? अहो, या पब्लिकला कळलं पाहिजे तुम्ही किती दारू पिताय ते. अहो, पण त्यात माझा फायदा काय? तुम्ही फेमस होणार. आणखी तुम्हाला काय हवं बरं? मला एक बाटली दारू पाहिजे, मिळेल का? अहो, त्याशिवाय मला नीट बोलता येणार नाही. मग तुम्हीच म्हणाल की नीट इंटरव्ह्यू झाला नाही म्हणून. दारू तर नाही भाऊ आमच्याकडं, कारण आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत ना. दारू नाही मिळणार म्हणजे तुम्ही की इथं मला झक मारायला बोलवलं की काय? असं असेल तर मी चाललो परत. मला नाही इंटरव्ह्यू द्यायचा. अहो, असं नका करू साहेब. आमच्या चॅनलची उगीच बरबादी होईल. एकतर या शोसाठी आम्ही लाखो रुपये खर्च केले आहेत, आणि तुम्ही परत जाल तर कसं होईल आमचं? अहो, मला नोकरी सोडावी लागेल हो. निदान माझ्या मुलाबाळांचा तर विचार करा की. नाही, दारू मिळेल तर इथं थांबतो मी, नाहीतर चाललो परत. अहो, असं तुम्ही नका करू. हवं तर सो संपल्यावर करतो की मी तुमची सोय. बरं, पण माझी एक अट आहे. कोणती अट? मला 100 ऐवजी 200 बाटल्यांचे पैसे लागतील. आहे का मंजूर तुम्हाला? मग काय आता, अट तर मान्य करावीच लागेल. आडला हरी आणि कुत्र्याचे पाय धरी. काही म्हणालात का तुम्ही? नाही हो, काही नाही. कुठं काय मी म्हणालो ते. बरं, आता रागावरा, आपल्याला मुलाखत घ्यायची आहे. बरं, माझा पहिला असा प्रश्न आहे की तुम्ही दारू प्यायला सुरुवात कधीपासून केली? खरं सांगायचं झालं तर माझ्या आईच्या पोटातूनच दारू प्यायला सुरुवात झाली होती. काय? मी नाही समजलो बुवा तुमच्या बोलण्याचं तात्पर्य. त्याचं काय आहे ना, माझी आई पण माझ्यासारखी बेवडी होती. जेव्हा मी पोटात होतो तेव्हा ती दर दिवशी 1 कप दारू प्यायची, आणि ती थेट माझ्या तोंडात येऊन पडायची. अगोदर मला त्रास व्हायचा, पण नंतर त्याची मला चटक लागली, आणि पहिली दारू प्यायची सुरुवात माझ्या आईच्या पोटातूनच झाली. समजलं का तुम्हाला? ओ, असं आहे सगळं. तर मी उगाचच गैरसमज करून घेतला. गैरसमज म्हणजे काय आहे ते क्लिअर सांगा की. बरं, दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणे एका दमात 100 कोटरी पिता का? काही डाऊट आहे तुम्हाला? पटत नसेल तर लाईव्ह तुम्हाला मी 100 कोटरी दारू पिऊन दाखवतो. बरं, असू दे, मान्य करतो मी. कारण तेवढा बजेट नाही आमचं. एकतर 200 बाटल्यांचं कर्ज आहे तुमचं आमच्यावर, आणि आणखी 100 बाटल्यांचा कशाला बरं खर्च करायचा उगाचच. आणि आता जाता जाता शेवटचा प्रश्न. बरं, तुम्ही एवढी दारू पिताय, याचा तुम्ही फायदा आणि तोटा सांगा. तर मंडळी, माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला, मी जी चूक केली ती तुम्ही करू नका. अहो, या दारूमुळे माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत. इतकंच नाही तर मी माझं घरदार, माझी बायको पोरं सगळं गमावलं आहे, आणि फक्त माझी आता राख होयाची बाकी राहिली आहे. ना कोई मेरा आगे है ना कोई पीछे है. तर मंडळी, दारू पिऊन माझा काही फायदा तर झाला नाही, आणि उलट माझा तोटा आणि तोटाच फक्त झाला आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही वेळ काढून आलात, मी तुमचा आभारी आहे. आता तुम्ही जाऊ शकता. अहो, पण माझ्या 200 दारूच्या बाटल्यांचे पैसे? अरे मूर्ख माणसा, तुझ्या अकाउंटवर देतो की पैसे पाठवून. शेवटी कुत्र्याचे शेपूट वाकडच ते वाकडच राहणार. तर मंडळी, आजची मुलाखत कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.